नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रज्ञा सुदाम खोसरे. मी बीड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाध्यक्ष आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची मी सदस्य आहे. कालच एक सोशल मीडियावर मी व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये महिला आयोगाच्या सदस्यांनी महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षावर जे ॲलिगेन्स केलेले आहे चुकीचे, त्याच्याबद्दल आम्ही सर्वप्रथम तर जाहीर निषेध करतो. आणि खरंच ते एक हास्यास्पद गोष्ट आहे. कारण आपल्या सर्वांनाच अवगत आहे की रुपालीताई चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचं काम पूर्ण महाराष्ट्रभर अगदी उत्तमरित्या चालू आहे. अगदी वाड्यावर, तांड्यावर, वस्तीवरील महिलांना त्या न्याय देण्याचं काम करतात. इवन 30 वर्षामध्ये असं कधी झालेलं नाही आयोगामध्ये की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची हेअरिंग घेण्यात आलेली आहे. म्हणजे तालुक्यामधील ग्रामीण भागातील महिला ज्या आहेत त्यांना न्याय देण्याचं काम ही रुपालीताईंनी दिलेलं आहे. आणि असं असताना तुम्ही जर त्यांच्यावर जर विरोध करत असताल, टीका करत असताल, तर हे खरंच निर्दयी आहे. कारण काय आहे, महिलांना आता विषय झालेला आहे. रुपालीताईंवर जर टीका केली तर आपली प्रसिद्धी आपोआपच होती. पण प्रसिद्धीसाठी माझं तर म्हणणं आहे, तळागाळात जा तुम्ही, त्याच्यामध्ये चांगली कामं करा प्रामाणिक, तर तुमची प्रसिद्धी आपोआपच होईल. एखाद्या महिलेविषयी जर तुम्ही असे ताशोरे ओढत असताल तर ते कदापि सहन केले जाणार नाही आहेत. कारण रुपालीताईंचं काम हे अगदी उत्तमरित्या चालू आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की गडचिरोलीची असेल, अकोल्याची महिला असेल, त्यांच्या संदर्भामध्ये जवळजवळ 3.5 महिने झालं की ते आयोगामध्ये ती तक्रार दाखल केलेली आहे. मला वाटतं तुमचा अभ्यास कुठंतरी कमी पडतो आहे. कारण 3.5 वर्ष नाही, महिला आयोगामध्ये रुपालीताई चाकणकर यांना जवळजवळ 2.25 वर्ष ते 2.5 वर्ष झालेले आहेत. आणि या 2.5 वर्षामध्ये आपण असं म्हणतात की 3.5 वर्ष झालेले आहेत. मग इथं कुठंतरी असं वाटतं की आपला अभ्यास कुठंतरी कमी पडतो आहे. आधी अभ्यास करा आणि मग बोला तुम्ही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण स्वतः सदस्य आहात. मी स्वतः महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची सदस्य आहे. कुठेही फिरताना असं लक्षात येतं की पूर्ण महाराष्ट्रभर आमचं काम आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही महिलांना, पीडित ज्या महिला आहेत त्यांच्याशी आमचा संबंध येतो. त्यांनाही विचारण्यात येतं. त्यांच्या तोंडात एकच शब्द येतो की आम्हाला जो न्याय दिलेला आहे तो महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या मार्फत आम्हाला हा न्याय मिळालेला आहे. मग असं असताना तुम्ही जर महिला आयोगाच्या अध्यक्षावर ताशोरे ओढतात, हे सर्वस्व चुकीचे आहेत. हे जे ॲलिगेन्स तुम्ही केलेले आहेत हे सर्वस्व चुकीचे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छिते, आता संगीता चव्हाण या सदस्य आहेत महिला आयोगाच्या, तर तुम्ही स्वतः एक सदस्य आहात. मग तुम्ही स्वतः तिथं ग्राउंड लेवलला उतरून कामं करा ना. तुम्ही तुमच्याकडे जेव्हा तक्रार येते तेव्हा तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवा. पोलीस प्रशासनांना सांगा, SP साहेबांना सांगा. तुम्ही असं काही न करता तुम्ही एखाद्या महिलेवर ॲलिगेन्स करतायत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे तुम्ही स्वतः सदस्य आहात आणि त्याच्यामध्ये तुमच्यावर किती तक्रारी झालेल्या आहेत ते बघा ना. ह्याच्यामध्ये काय, एक विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्था यांनी तक्रार केलेली आहे. सदस्य महिला आयोग यांनी तक्रारदार महिलावर दबाव आणत त्यांची दिशाभूल करून दैनंदिन दिशाभूल बातमी प्रसिद्ध केली असून, म्हणजे हे कुठंतरी तुमच्यावर बघा ना किती ॲलिगेन्स झालेले आहेत. त्यानुसार ही आहे बीडची बातमी. ह्या बातम्या बघा ना तुम्ही. ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांचे सदस्यत्व रद्द करावे. हे जेव्हा 30 वर्षाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलेलं नाही आहे. म्हणजे 3 आठवडे जवळजवळ मुंबईला हे उपोषण करण्यात आलेले आहे. ह्यांच्या विरोधात, तुमच्या विरोधात किती तक्रारी आहेत त्याचं आधी निवारण करा आणि मग दुसऱ्या विषयी तुम्ही बोलू शकतात. हे सगळे पेपर आपण बघू शकतो. हे पेपरमध्ये सगळं दिलेलंच आहे. त्याच्यानंतर एक पुण्याचे राठोड म्हणून एक व्यक्ती आहेत, त्यांनी पण संगीता चव्हाण यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे. रुपालीताई चाकणकर यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये रुपालीताई चाकणकर मॅडम, माझी तक्रार अशी आहे की श्रीमती संगीता चव्हाण मॅडम यांनी आमची दिशाभूल करून महिला आयोगाचे अध्यक्ष आहे. महिला आयोगाचे अध्यक्ष आपण कोण आहोत? सदस्य आहोत. आणि अशी दिशाभूल केली त्यांना की मी महिला आयोगाचे अध्यक्ष आहे असा, आणि मला तो अधिकार आहे आणि तो मला ते मुलगा कोणाकडे सोपवायचा ते मला त्याचा अधिकार आहे अध्यक्ष म्हणून, बरं का. हे झालं. त्याच्यानंतर पदाचा गैरवापर करून मला व माझ्या कुटुंबियांची दिशाभूल करून आम्हाला व माननीय कोर्टाला न्यायालयाला सुद्धा त्यांनी भाकीत टाकलेलं आहे. अशा प्रकारे तर तुम्ही जर तुमच्यावर ॲलिगेन्स होत असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. आणि तुमचा मेन उद्देश काय, तुम्ही काय बोलताना काय म्हणलात तुम्ही की तुम्ही महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे तुमच्याकडं. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रदेशाध्यक्ष पण भूषवतात. आणि आपलं काय, हे म्हणजे चोराच्या उलटे बॉम्ब झालं की नाही. कसं झालं, तुमच्याकडं सुद्धा स्वतः उभाटा गटाचं तुमच्याकडं जिल्हाध्यक्षपद आहे. तुम्ही आयोगाच्या सदस्य आहात
असं असतानाही आमची तर मागणी आहे की आयोगाला मागणी आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना साहेबांना मागणी आहे की अशा महिलांना खरं तर तुम्हीच बरखास्त करा, हेच आमचं पहिलं सांगणं आहे. त्याच्यामुळं काय माहिती का, हे जे ॲलिगन्स केलेले आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षांवर, हे सर्वस्वी चुकीचे आहेत. त्याच्याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. आणि इथून मागे त्यांनी 4 महिन्यापूर्वी 2.5 वर्ष झाले या कालावधीला, 2.5 वर्षामध्ये तुम्हाला रुपालीताईंचं सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य होत्या. आणि आता ह्या 6 महिन्यामध्येच तुम्हाला काय झालं की तुम्ही त्यांच्यावर ॲलिगन्स करतात का बरं? तुम्ही वेगळे झाल्यामुळं राजकारण कुठं करायचं नाही हे तर आपल्याला कळायला पाहिजे की नाही. पीडित महिलेला न्याय मिळवून देणं किंवा पीडित मुलीला न्याय मिळवून देणं यामध्ये कधीही राजकारण करू नये. त्यामुळे राजकारण कुठं करायचं नाही हे आपल्याला स्वतःला लक्षात आलं पाहिजे. मी तर म्हणते राजकारण करायलाच नाही पाहिजे. जिथं पीडित महिला आहे, मुलगी आहे, तिला सर्वप्रथम आपण न्याय देऊन देण्याचं काम. पद बाजूला ठेवा, आपण माझ्याकडं पण पदं आहेत, पदाचा गैरवापर आपण कधीही करायचा नसतो. कारण काय माहिती आहे का, एक समाज म्हणून आपण त्याच्याकडे दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला समाजामध्ये काय चालले आणि ते न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आणि आम्ही दुसरी गोष्ट एक सांगू इच्छितो, आपल्या विरोधातही खूप आमच्याकडे आलेले आहेत, खूप रेकॉर्डिंग आहेत, खूप सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही पण ते आपल्यासमोर सगळ्या मीडियासमोर आणूत त्या. त्याच्यामध्ये तुम्ही आता तुम्हाला 1 महिना झालं, 2 महिने झालं, 4 महिने झालं, तुम्हालाही ती पैशाची मागणी तुमची पूर्ण होत नाही, आम्ही ते ॲलिगन्स करू शकतो. त्याच्यामुळं तुम्ही अशा गोष्टी करतायत का? ह्या गोष्टी बंद करा कुठंतरी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षावर ताशोरे ओढणं बंद करा आणि प्रामाणिक काम करा. जे रुपालीताईंवर कुणीतरी टीका केली आणि काहीतरी म्हणलं म्हणजे आपण प्रसिद्धीच्या झोतात येतो, हे तुम्ही सर्वस्वी चुकीचं आहे. 4-2 कामं चांगली करा, नक्कीच चांगले. आणि दुसरी गोष्ट हास्यास्पद एकता आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुम्ही राजीनामा द्या म्हणतात, हे खरंच खूप हास्यास्पद आहे. त्याच्यामुळं आम्ही महिला म्हणून खरंच त्याचा जाहीर निषेध करतो. नमस्कार. तुम्ही जे आता आझाद मैदानावर मुंबईला आंदोलनाचा उल्लेख केला, ते कुठली संघटना सांगितली? विश्व कल्याण. त्या काळात सुद्धा रुपालीताई चाकणकर अध्यक्ष होते, त्यांच्याकडे तक्रार, त्यांनी आतापर्यंत काय कारवाई? मग तुम्हाला ते सांगण्याचा उद्देश करते, एका महिलेने दुसऱ्या महिलेवर टीका नाही, तिला ते सांभाळून घेणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यावेळेला त्या आणि रुपालीताईंनी त्यांना आणलेलं नव्हतं. हे कुठून अध्यक्ष, हे आपल्याला आहे जे हे प्रशासकीय पद आहे आपल्याला कोणी राज्यपालांनी नियुक्त केलेलं असतं, ते त्यांच्या पक्षाकडून गेलेलं होतं. हे रुपालीताईंनी त्याच्यावर ॲक्शन घेतीलच ना स्टेप बाय स्टेप. त्यांच्याकडे भरपूर तशा केसेस गेल्यानंतर रुपालीताई पण त्याच्यावर स्टेप बाय स्टेप घेतील ना. त्यात प्रश्नच नाही. संगीता चव्हाण जर दोषी असतील तर त्यांच्यावरती देखील कारवाई महिला आयोगाने करणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी काय केली नाही नेमकी, मग जाणीवपूर्वक त्या सदस्यांना टाळली गेली का? मग अशाच पद्धतीनं महिला आयोगात होते का? नाही, महिला आयोगात असं होत नाही. मी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं माहिती आहे का, हे राज्यपालाची नियुक्ती असते आणि त्यांच्या पक्षाकडून म्हणजे उभाटा गटाकडून त्यांना निर्णय दिलेला असतो. आपल्याला तो अधिकार काढायचा नसतो. हां ठीक आहे, कोणत्या एखाद्या महिलेचं जर तिथं चुकलं तर त्या महिलेच्या विरोधात आपण आवाज उठवायचा असतो आणि त्या महिलेच्या विरोधात आपण करणारच आहोत. आणि इथून पुढं आता ज्या तक्रारी आहेत, त्यावेळेला 1 तक्रार होती, नंतर 2 तक्रार झाल्या, त्यानंतर 3 झाल्या, अशा 10-15 तक्रारी जर आल्या आपल्याकडे तर नक्कीच निर्णय आपण घेणारच आहोत ना. आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली, मात्र जी खरी अर्थानं जी पीडित आहे त्याच्यामुळे हा मूळ विषय सुरू झाला, त्याच्या गडचिरोलीची जी महिला आहे त्या महिलेला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये आपण काय भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे किंवा या संदर्भामध्ये आयोगाने काय भूमिका? मी तुम्हाला तेच सांगू इच्छिते, मी स्वतः बाल हक्क संरक्षण आयोगाची सदस्य या नात्याने पूर्ण महाराष्ट्रभर काम करते. अगदी विधी संघर्षग्रस्त बालक असतील किंवा जे पीडित मुली असतील त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला आम्ही पण तिथं प्रत्यक्ष जाऊन त्या पीडित मुलीला पाहत असतो, महिलेला पाहत असतो. मग आमचं पण म्हणणं आहे, तुम्ही स्वतः सदस्य आहात, तुम्ही स्वतः गडचिरोलीला जायचं, आपण त्या महिलेच्या पाठीमागं आहोत किंवा आपण तिला सहकार्य करायचं. असं न करता तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षावर ॲलिगन्स का करतायत, हे आमचाच प्रश्न आहे तुम्हाला. नाही, ती जी महिला आहे तिच्यावर अन्याय झाला असं ती सांगते, ती म्हणते की मी आयोगाकडे गेले, आयोगाच्या अध्यक्षाला भेटले, मात्र मला नाही मिळत. नाही, आयोगाच्या त्या संदर्भामध्ये तुम्ही काय माहिती घेतली? त्या संदर्भामध्ये सांगते. फक्त रुपालीताई चाकणकरांवर आरोप केले म्हणून तुम्ही संघटनांना? नाही, आरोप केले म्हणून नाही. जे खरं आहे ते खरं, जे खोटं आहे ते खोटं. इथं पक्ष म्हणून आम्ही अन्याय झाला तो खरा नाही, पीडितेवर अन्याय झाला तो 100% खरा आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारते, सदस्य म्हणून आपलं कर्तव्य आहे का नाही? तुम्ही ठीक आहे, अध्यक्षांना समज आमच्याही अध्यक्षांना काही काम असले तर समज त्यावेळेला आम्ही सदस्य म्हणून तिथं जर त्या पीडितेला सहकार्य केलं. आयोगाकडं काय असतं माहिती आहे का, 1 अध्यक्ष असतात आणि 6 सदस्य असतात. 6 सदस्यांना पण आपण त्या सदस्य ते त्या अधिकारानं काम करू शकतात. मग तुम्ही का केले नाही ते? आमचाही तोच प्रश्न झाला ना. मग रुपालीताईंनी त्याच्यावर ॲक्शन घेतलेलीच आहे आणि ते घेणारच आहेत.
पण तुम्ही त्या संदर्भामध्ये अकोल्याची महिला असेल, गडचिरोलीची महिला असेल, पण त्याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेतली नाही, हे आमचं पण म्हणणं आहे ना. म्हणजे तुम्ही काय करताय माहिती का, तुम्ही एकमेकावरच आरोप प्रत्यारोप करता. एकमेकावर प्रत्यारोप नाही ह्याच्यामध्ये. हां बोला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आयोगात तुम्ही सगळे काम करता. येस. तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी एका स्त्रीची गोष्ट सांभाळून घेणं येस येस बरोबर, हे तुमचं म्हणणं येस आहे. येस. मात्र त्यांचं काय म्हणणं आहे, जी पीडित आहे आयोगाकडे आम्ही जाऊन आलो, आम्हाला तिचं काही नाही मिळाला आणि त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे आलो असं तुमचा प्रश्न मला एक्झॅक्टली कळाला आहे. तो त्याच्यामध्ये आयोग म्हणून मी असेल, त्या असतील, रुपालीताई असतील, आम्ही आयोग म्हणून काम करतोय. आमचा पहिला मुद्दा काय आहे की पीडित महिलेला न्याय मिळवून देणं किंवा पीडित मुलीला न्याय मिळवून देणं. ते न करता आपण पत्रकार परिषद घेऊन एकमेकीला टोमणे देणं हा आपलं कामच नाही आहे. आम्ही सुरुवातीला पत्रकार परिषद घेतलेलीच नव्हती किंवा आम्ही तसं ॲलिगेन्स कुणावर केलेलेच नव्हते. पण माझाच प्रश्न काय आहे माहिती आहे का, तुम्ही एकमेकावर ॲलिगेन्स करण्यापेक्षा त्या पीडित महिलेला तुम्ही न्याय मिळवून देण्याचं काम पहिल्यांदा करा. हे आमचा पहिला आयोग म्हणून उद्देश आहे आणि पहिली गोष्ट ती सांगणं आहे. त्यांनी केले नाही, त्यांनी गृहमंत्र्याला सुद्धा बोललेले आहेत. म्हणजे कोण गृहमंत्र्याला बोलले? नाही ह्याच्यात खरी बात पण बोलले. कोण बोललं गृहमंत्र्याविषयी? हां हां. नाही याच्यामध्ये मी तुम्हाला तेच म्हटलं, मला हास्यास्पद गोष्ट वाटते. गृहमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, ह्यांनी राजीनामा देत राहायचं. मग तुम्ही कामं करा ना. आमचं तेच म्हणणं आहे, पीडित महिलेला न्याय द्या. तिकडं राजीनामे घ्या, हे राजीनामे घ्या. आम्हीच इथं काय म्हणतो माहिती आहे का, तुमच्या विरोधातच एवढे आमच्याकडे पुरावेत ना, मग ह्याच्यामध्ये हे पुरावे पहा ना तुम्ही. ह्या पुराव्यामधूनच तुम्हाला आमची तर आयोगाला मागणी आहे, आमची तर माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की तुम्ही ह्याच्या विरोधातच तुम्ही तक्रार आहे ना आमची. संगीता चव्हाण या सुद्धा एका राजकीय पक्षाच्या आहेत, रुपालीताई चाकणकर या सुद्धा राजकीय पक्ष, म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण येते असं तुम्हाला वाटतं? राजकारण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, ह्याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं काहीच नाही आहे. येते असं वाटतं का तुम्हाला? करतायत का कोणीतरी राजकारण करताय? नाही असेल, मी कुणावर ॲलिगेन्स करत नाही तसे. माझं काय म्हणणं आहे, मी खऱ्याची बाजू इथं मांडायला आलेली आहे. इथं कोण राजकारण करते किंवा करत नाही, मी पहिल्यांदाच सांगताना काय सांगितलं, ह्या गोष्टीमध्ये पीडित महिलेला किंवा मुलीला न्याय देताना राजकारण कुणीही करू नये. त्याच्यामध्ये न्याय देण्याचा आयोगाचा पहिला उद्देश असला पाहिजे आणि तिला तो न्याय मिळालाच पाहिजे. कारण आयोगाला असे तिथं राईट्स आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं हिअरिंग घेतली जाते, ऑन दी स्पॉट तिथं त्यांना न्याय दिला जातो आणि हे प्रत्यक्ष रुपालीताई तिथं करतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांमध्ये समन्वय नाही असं वाटत नाही का या सगळ्या गोष्टींवर आरोप करतात? नाही मी ह्याच्यामध्ये त्या आयोगामध्ये ॲलिगेन्स करून किंवा त्यांच्यामध्ये समन्वय साधला पाहिजे किंवा ह्या गोष्टी म्हणतच नाही. माझा उद्देश तुमच्या लक्षात येत नाही आहे. माझा उद्देश काय माहिती आहे का, त्या पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे. आपण पत्रकार परिषद घेऊन किंवा ह्याला ॲलिगेन्स करून त्याला ॲलिगेन्स करून काय उपयोग होणार आहे का? म्हणजे फक्त तुम्ही संगीता चव्हाण यांच्या प्रश्नांचे खंडन करण्यासाठी या ठिकाणी आला? खंडन नाही, मी खरं सांगण्यासाठी आलेले. खरं सांगण्यासाठी म्हणजे पीडित मुलीला आणि महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, हाच उद्देश पहिला आयोगाचा असला पाहिजे. ठीक आहे, संगीता चव्हाण यांना पदावरून कमी करायची मागणी करताय का? हो, मी ते आता सांगितलं तुम्हाला तसं. मी मुख्यमंत्री साहेबांना सांगते, तसं गृहमंत्री साहेबांना सांगते. महिला आयोगाला आमची रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर 2-2 पद, तुमच्याकडे उबाटा गटाचं जिल्हाध्यक्षपद आहे, तुम्ही पण सदस्यपद भोगतायत, मग हे पण तुमचं चुकीचं आहे ना. चाकणकरांकडे पद आहे ना पार्टी. अरे मग तुम्ही तेच, माझ्याकडे पण आहे ना, मी तेच म्हणते ना. आपण जेव्हा पक्षामध्ये काम करतो, पक्षामध्ये जर प्रामाणिक काम केलं तरच आपण आयोगावर जातो की नाही, हे तर सगळ्या जगाला माहिती की नाही. त्यांनी पण तसंच केलं. त्यांनी तसंच केलंय, पण सुरुवात कोणी केलेली हे तुम्हाला. आयोग म्हणजे एक न्यायालय आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी निष्पक्षपणे काम केलं पाहिजे, असं होताना दिसत नाही. मग कुठेतरी या पदावर राजकीय व्यक्ती नको आहेत किंवा नसले पाहिजेत असं नाही वाटत का तुम्हाला? नाही आता याच्यावर राजकीय व्यक्ती नसले पाहिजेत म्हणजे राजकीय कामातून, सामाजिक कामातून तिथं माणूस व्यक्ती तिथं जातो, चांगल्या कामातून. आम्ही सुरुवात केलेलीच नाही याच्यामध्ये. 2दा पत्रकार परिषद घेऊन आपण जे रुपालीताईंवर ॲलिगेन्स केलेले आहेत, ह्याच्यामध्ये कुणी कुणावर ॲलिगेन्स करण्यापेक्षा आयोगाचं काम, मेन उद्देश काय आहे त्याच्यावर फोकस करा ना तुम्ही. मी कुणा एकाला दोष देत नाही, प्रत्येकाचं म्हणते. मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये, मी बालहक्क संरक्षण आयोगाची सदस्य आहे, त्या नात्याने मी सुद्धा तेच फोकस केलं पाहिजे.
राजकारण त्यामध्ये राजकारण येतच नाही, राजकारण आलंही नाही पाहिजे हे मी पहिल्यापासून सांगते त्याच्यामध्ये. कालचा जो काही प्रकरण उल्लेख केला त्यांनी संगीता चव्हाण यांनी त्या संदर्भामध्ये त्या पीडितेला न्याय देण्यासाठी तुमचं काही बोलणं झालं का रुपालीताईंसोबत आणि त्यांनी काय सांगितलं की हो, काय action घेणार आहे? रुपालीताईंचं माझं त्याच्याबद्दल काल लगेच बोलणं झालं. रुपालीताई म्हणल्या मी असं माझ्या निदर्शनास आलं की मी ते ॲक्शनमध्येच आहे त्यामध्ये. त्याच्या अगोदरच यांनी पत्रकार परिषद घेतली, त्याला आपण काय करू शकत नाही. कारण काय ठीक आहे, ज्याची त्याचं वैयक्तिक मत असतं ते मांडत असतं, प्रत्येकाचं वैयक्तिक मत. त्याच्यावर नक्कीच रुपालीताई ॲक्शन घेतील आणि त्या बोलताना थोडासा अभ्यास करून बोलावं असं मला वाटतं. 3.5 वर्षापूर्वी जी गोष्ट होती, रुपालीताई आलेल्या 2.5 वर्षापूर्वी, मग हा ताळमेळ कुठं साधतोय? आपणही सदस्य म्हणून आपले काहीतरी कर्तव्य आहेत, आपण ते पार पाडायला पाहिजेत. आता तुम्ही म्हणला की पैशासाठी म्हणजे एखाद्या प्रकरणाचं समोर आलं तर किती काळामध्ये त्याचा निकाल निघाला पाहिजे असं काही जर पॅरामीटर्स ठेवून दिलेलं आहे? सॉरी मला कळालं नाही. एखाद्या प्रकरणाचं समोर आलं महिला आयोगाच्या समोर किती कालावधीमध्ये ते निकाली निघावं असं काही पॅरामीटर्स ठेवून दिलेलं आहे? सर, आयोगाला इतके अधिकार आहेत, तिथं जजचे अधिकार आहेत. आपण जेव्हा हिअरिंग घेतो त्यावेळेला बाजूला आपल्या कलेक्टर मॅडम असतात किंवा कलेक्टर साहेब असतात, SP साहेब बसलेले असतात, पोलीस प्रशासन असतं, तिथं सगळे कायद्याचे लोक असतात तिथं बसलेले. त्याच्यामध्ये जर आपण ही केस पाहिली तर त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याचा निर्णय करू शकतो की लगेच आयोगामार्फत हे सुनावणी करू शकतो आणि निर्णय देऊ शकतो ना. हे असं आहे, त्याच्यासाठी कालावधी काही नसतो तसा. त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा ते पेपर आणले तिथं किती आपण दिलं तिथं किती लगेच ॲक्शन घेऊन लगेच कारवाई करू शकतो.